लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी 90च्या दशकात कारसेवक म्हणून गेले होते. आम्ही देखील रक्त सांडले असल्याचा दावा खेडेकर यांनी केला. त्यांच्या एका व्हायरल भाषणाने मुस्लिम समाजात प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला आहे. ही नाराजी मतात परिवर्तित होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. याच भाषणाच्या व्हिडिओमुळे मतांचे ध्रुवीकरण होते की काय असा प्रश्न महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पडला आहे. खेडेकर काय म्हणाले हे आपणच ऐका. ज्ञानवर्धिनीसाठी राजेश डिडोळकर, बुलढाणा. सांगतील आम्ही राम मंदिर उभारलं साहेब. 90च्या ऑक्टोबरच्या 30 तारखेला मी स्वतः त्यावेळेस 24 वर्षाचा होतो. त्यावेळेस कार सेवेला गेलो, ज्यावेळेस प्रथम कोठारी बंधूचा शहीद झाले होते. 30 ऑक्टोबर 90ची आणि 2 नोव्हेंबरच्या कार सेवेमध्ये मी होतो. 2 नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो, माझ्या समोर एक जण शहीद झाला. तो कुठला आहे म्हणून या जिज्ञासेपोटी त्याला पाया आत नेलं साहेब. त्याच्या खिशातून कागद पडला, एक पिवळी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलेलं होतं, राम शरण गुप्ता, ग्राम सुजागंज, पोस्ट सातेल, बिहार. हनुमानगडीला प्रत जमा झाले. शरयू नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले. आम्ही सुद्धा रक्त सांडलं. म्हणून उद्धवजी जे सांगतात, आमचं हिंदुत्व लबाड नाही, हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे.